सिंधुदुर्गच्या दोडामार्ग मार्ले गावातील लक्ष्मण गवस हत्तीच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर ग्रामस्थांनी हत्ती पकड मोहीम राबवा अन्यथा सुरू केलेले ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला। अखेर राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक एम श्रीनिवास राव यांनी दोडामार्ग तालुक्यातील ओमकार नावाच्या वन्य हत्तीला बेशुद्ध करून प्रशिक्षित हत्तीच्या सहाय्याने पकडण्याचे आदेश दिले। हत्ती बंदिस्त करून घेण्यासाठी मुख्य वन संरक्षक कोल्हापूर यांना प्राधिकृत करण्यात आले। जेरबंद करताना वन्य प्राण्यास कमीत कमी इजा होईल याची दक्षता घ्यावी असंही आदेशात म्हटलं। तर प्रशिक्षित हत्तीच्या सहाय्याने सदरच्या ओमकार या नर हत्तीस बेशुद्ध करून पकडून तज्ञांच्या सल्ल्याने सदर हत्तीच्या पुनर्वसनाची योग्य ती व्यवस्था करावी असेही मुख्य वन संरक्षक कोल्हापूर यांना दिलेल्या आदेशात एका शेतकऱ्याला माहिती नाही ज्या नुकसानग्रस्त या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्या सोबत जोडत। उमेशकडे मी जाणार आहे। उमेश, खरं तर पाहतोय ओमकार नावाच्या हत्तीला पकडण्याचे आदेश आता देण्यात आले, मात्र त्या ठिकाणचे ग्रामस्थ आंदोलनाच्या भूमिकेवरती ठाम आहेत। काय सांगतील सविस्तर? निश्चितच बघितलं तर जिथे दोडामार्ग मोर्लेमध्ये काल जी घटना घडली, तो शेतकरी होता, त्याला हत्तीच्या हल्ल्यामध्ये तो मरण पावला आणि त्यानंतर ग्रामस्थ देखील आक्रमक झाले। गेली कित्येक महिने कित्येक वर्ष तेथील शेतकरी सांगतात की आमचं नुकसान ह्या हत्तीमुळे होत आहे, याला पकड मोहीम राबवावी। कर्नाटकात जशी पकड मोहीम राबवली तशाच पद्धतीने ही पकड मोहीम राबवावी असं देखील त्यांनी सांगितलं होतं औरवात, पण त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं। आणि काल ही जी घटना, दुर्दैवी घटना घडली, एका शेतकऱ्याचा मृत्यू हत्तीच्या हल्ल्यामध्ये झाला आणि त्यानंतर सगळे ग्रामस्थ आक्रमक झाले आणि तेथे जर जे वन विभागाचे अधिकारी असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, हे दाखल झाले असता त्यांना तिथे जाऊ देणार नाही असा एक त्यांनी पवित्रा घेतला आणि त्यानंतर गाड्या देखील रोखून धरल्या आणि त्यानंतर संध्याकाळी उशिरा वन विभागाकडनं जे आदेश आले की हत्ती पकड मोहीम राबवण्यास आम्ही आता तयार आहोत, तसे लेखी देखील आदेश आले आणि त्यानंतर कुठेतरी त्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आणि त्यानंतर मग तेथील ग्रामस्थ आहेत ते त्यांना जाऊ दिलं आणि जी पकड मोहीम राबवण्याच्या पकड मोहिमेमध्ये जो ओमकार हत्ती आहे, जो तिथे वावर आहे, त्याचा जो वावर आहे त्याला सुस्थितीत आणि सुशिक्षित म्हणजे प्रशिक्षित हत्तीच्या सहाय्याने तेथून बाहेर काढण्यात यावं असे आदेश देण्यात आले आहेत। 30 जून पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत। तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील तात्काळ दखल घेतली आहे आणि ह्या संदर्भात कारवाई करण्याची हत्तीच्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी आता स्थानिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।